करणार आहोत चक्कर येणे किंवा म्हणजेच त्याला म्हणतात गरगरणे, डोळ्यासमोर अंधारी येणे या बाबतीमध्ये. तर आपण पहिल्यांदा समजून घेऊया की आपल्याला चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी ही काय येते. तर आपला मेंदू, कान आणि मान हे जे अवयव आहेत, या अवयवांचा आपल्या शरीराच्या सभोवताली जी परिस्थिती आहे या परिस्थितीशी जुळवून घेताना गल्लत होते, कन्फ्युजन होतं, तो अंदाज चुकतो आणि त्याचंच रिझल्ट म्हणून आपल्याला त्या पेशंटला हा डोळ्यासमोर अंधारी किंवा चक्कर आलेली बघायला मिळते. असं वरवर बघितलं तर चक्कर येणं याला 4 गटांमध्ये आपण डिवाइड करू शकतो. ते म्हणजे कोणते? तर पहिला म्हणजे वर्टायगो. वर्टायगो मध्ये काय होतं की ती व्यक्ती एका जागेवर उभी असते पण तिला आजूबाजूचे ऑब्जेक्ट्स तिच्या भोवती फिरतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल फॅन फिरतोय किंवा रूम फिरतीये आजूबाजूची, फॅन बंद असतो आणि फॅन कंटिन्युअसली मोशन करतोय असं फिलिंग येत असतं. किंवा ती व्यक्ती जर घरामध्ये आहे तर घर फिरतंय किंवा आजूबाजूच्या सराउंडिंगच्या वस्तू गोल गोल फिरतात. पेशंट आहेत हा स्थिर असतो. तर अशा कंडिशनला आपण वर्टायगो असं म्हणतात आणि वर्टायगोमुळे सुद्धा डोळ्यासमोर अंधारी आणि चक्कर ही आलेली आपल्याला बघायला मिळते. दुसरं आहे ते म्हणजे डिसइक्विलिब्रियम. डिसइक्विलिब्रियम म्हणजे काय? तर पेशंट्स बऱ्याचदा सांगत असतात आमचा तोल जातो. मग तोल आयदर पुढे जातो, मागे जातो किंवा साईडला जातो आणि अगदी पडल्यासारखं वाटतं आणि तेवढ्या फ्रॅक्शन ऑफ सेकंडसाठी त्यांच्या डोळ्यासमोर अंधारी आलेली असते. पण हा कालावधी सुद्धा कमी असतो. पण आपण याच्यानुसार आपण डिफरन्शिएट करू शकतो की डिसइक्विलिब्रियम आहे की नाही. तर गट आहे की त्याच्यामध्ये प्रीसिंकोप. प्रीसिंकोप म्हणजे काय? डोळ्यासमोर अंधारी येते आणि शुद्ध हरपते, पण ही फार थोड्या वेळासाठी असते. मग त्याची बरीचशी कारणं आहेत ती आपण बघणारच आहोत. पण प्रीसिंकोप स्टेज मध्ये सुद्धा डोळ्यासमोर अंधारी आलेली ही बऱ्याचशा पेशंट्स मध्ये मला बघायला मिळते. चौथा आहे की सायकोलॉजिकल डिझिनेस. म्हणजे काय? जे ऑब्जेक्ट्स आहेत, सिच्युएशन चालू आहे, प्रसंग जो चालू आहे तेथून मधूनच कट ऑफ होतं. तो म्हणजे कट ऑफ झाल्याची फिलिंग होते. सगळं असं थोडंसं अंधुक दिसायला लागतं की काय सिच्युएशन चाललेली आहे याच्यामध्ये त्यांचा थोड्याफार प्रमाणामध्ये काही समजत नाही. हा युजली स्ट्रेस, एन्झायटी रिलेटेड या कंडिशन्स मध्ये आपल्याला टेम्पररी डिझिनेस हा बघितला जातो. तर आता आपण बघूया की तुम्हाला त्या पेशंटला चक्कर तर येते किंवा तुम्हाला स्वतःला त्रास होतोय, तर तो किती कालावधीसाठी येतो किंवा कालावधीमधून कोणत्या प्रकारचा तुम्हाला चक्कर येत आहे हे आपण कसं ओळखायचं या बाबतीत चर्चा करूया. तुम्हाला जर चक्कर येत असताना काही सेकंदांपुरती येत असेल तर ही तुमच्या बिनाइन पॅरोक्सिमल पोझिशनल वर्टायगो. म्हणजे काय? तर तुमची पोझिशन बदलली. बरेच जण म्हणतात की मला या खुशीवरून या खुशीवर वळलं तर चक्कर येते, सडन अचानक उठून बसलं तर डोळ्यासमोर अंधारी येते किंवा सडन उभं असलेलं आहोत आणि आम्ही बसलोय तर ह्या ज्या पोझिशनल सगळ्या आहेत म्हणजे उभं राहणं, बसणं, मुवमेंट करणं, तर ह्या पोझिशनल वर्टायगो मध्ये काही सेकंदांपुरताच कालावधी असतो चक्कर येण्याचा किंवा डोळ्यासमोर अंधारी येण्याचा. आता हा जर कालावधी थोडा वाढून काही मिनिटांपर्यंत जात असेल तर ट्रान्झिएंट इश्चेमिक अटॅक म्हणजेच काय? तर स्ट्रोक सारखी जी कंडिशन आहे, वेस्टिब्युलर बॅसिलर इन्सफिशियन्सी मध्ये सुद्धा ही बघितली जाते की याच्यामध्ये तो जो अटॅक आहे किंवा चक्कर येणं आणि डोळ्यासमोर अंधारी येणं हा जो एपिसोड आहे आपल्याला काही मिनिटांपर्यंत वाढलेला बघायला मिळतो. काही पेशंट्स मध्ये हा तासांमध्ये सुद्धा बघितला जातो. तर हा कोणत्या स्पेसिफिक आजारांमध्ये बघितला जातो? तर तो म्हणजे मिनियर्स डिसीज किंवा मायग्रेन. मग या दोन कंडिशन मध्ये जो डोळ्यासमोर अंधारी येणं, कंटिन्यू मुवमेंट होतीये, वर्टायगो आहे, तर हे आपल्याला काही तासांचा एपिसोड बघायला मिळतो. पुढचा आहे की तो तासांमध्ये राहून पुन्हा काही दिवसांपर्यंत ही स्टेज वाढत झालेली आपल्याला बघायला मिळते. तर ती लॅब्रियंटायटिस किंवा वेस्टिब्युलर न्यूरायटिस या कंडिशन मध्ये आपल्याला तो पेशंट कंप्लेंट करत असतो की माझा जो चक्कर येणं किंवा डोळ्यासमोर अंधारी, घेरी येणं हे जे आहे हे मला सलग 3 ते 4 दिवसापासून बघायला मिळते. तर आता आपण बघूया की जो तुम्हाला वर्टायगो किंवा मायग्रेन आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय मुद्दे आहेत किंवा आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो. तर पहिल्यांदा म्हणजे आहे आणि वाढतायत ह्या गोष्टी. तर ह्या कोणकोणत्या कारणांमुळे वाढतात? तर पहिला म्हणजे वर्टायगो. ते म्हणजे काय की जसं की तुमचं डोक्याची मुवमेंट करताय तुम्ही, पेशंट झोपलेला आहेत, या खुशीवरून या खुशीवर जरी वळतायत, आयदर लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट किंवा सडन पोझिशन, तुम्ही सडन मान अचानक वळवताय कुठल्याही बाजूला किंवा बसलेलं असताना तुम्ही उठून बसताय, तर ह्या पोझिशनल जो वर्टायगो आहे याच्यामुळे तुम्ही सडन मुवमेंट केली तरी तुमच्या डोळ्यासमोर अंधारी येणार आहे. तुम्ही डोक्याची जी पोझिशन आहे म्हणजेच काय ते आपण बघितलं बिनाइन पॅरोक्सिमल
पोझिशनल वर्टायगो, पोझिशन बदलली की इंटरनल ब्रेनचं कनेक्शन्स आहेत की ब्रेन कडून जे नर्व्ह एंडिंग्स येतात याच्यामधलं जे कनेक्शन आहे याच्यामुळे हे हॅम्पर होतं आणि त्यामुळं पोझिशनल वर्टायगो हा सुद्धा बघितला जातो. आवाजाच्या याने सुद्धा, मग तो इंटरनल असेल, मिनियस डिसीज मध्ये बऱ्याचदा बघितलं जातं की कानामध्ये कंटिन्यू आवाज येत जातो. आवाजाची जी तीव्रता वाढलेली आहे त्याच्यामुळे सुद्धा डोळ्यासमोर अंधारी आलेली बघितलं जातं. बऱ्याचदा पॉस्चरल आहे, बसायची आणि पायची जी मुवमेंट आहे किंवा उभं राहायची आणि चालायची जी मुवमेंट आहे, हे जे पॉस्चरल आहे, हे पॉस्चरल मुवमेंट मध्ये जर कम्पेअर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी आलेलं हे बघायला मिळतं. हे युजली डिसइक्विलिब्रियम जी आहे ह्या स्टेजमध्ये बऱ्याचदा बघितलं जातं की मुवमेंट तुमचे हॅम्पर होतात. मग कोणतेही बसणं, चालणं, उठणं, झोपणं सगळ्या मुवमेंट अफेक्ट होतात. नंतर आहे की स्ट्रेस. सायकोलॉजिकल कोणत्याही कंडिशन्स मध्ये, म्हणजे काय की मानसिक ताणतणाव आहे, सतत एका गोष्टीचा विचार करणं, सतत अंडर तुम्ही कोणत्याही प्रेशरच्या अंडर किंवा स्ट्रेसच्या अंडर जर असाल, वर्टायगोचा त्रास हा वाढलेला बघायला मिळतो. बरेचसे पेशंट सांगतात की डोळे बंद केले तर आमची चक्कर यायचं जे किंवा डोळ्यासमोर अंधारी यायचं जे प्रमाण आहे हे कमी झालेलं बघायला मिळतं. तर हो नक्कीच, पण तुम्हाला जो वर्टायगोचा त्रास होतोय तर हा वेस्टिब्युलर किंवा पेरिफेरल ओरिजिन पासून झालेला असतो. तर हे डायग्नोसिस करायला आपल्याला मदत होते. पण काही पेशंट असेही सांगतात की आमचे डोळे बंद केले तर आम्हाला चक्कर यायचा त्रास हा अजिबात कमी झालेला नाहीये, तो ऍज इट इज आहे. तर याच्यामध्ये हे जे वर्टायगोचा जो त्रास आहे हा सेंट्रल वर्टायगो म्हणू शकतो आपण, सेंट्रल ओरिजिनेटेड वर्टायगो असतो. डोळ्यासमोर अंधारी यायचं कारण आपल्याला कानाच्या कंप्लेंट्स मध्ये सुद्धा वाढलेलं बघायला मिळतं. म्हणजे काय की ऐकू येण्याची कॅपॅसिटी कमी होते. युजली इयर इन्फेक्शन आहे, ओटायटिस मीडिया आहे किंवा ट्युमर आहे, अशा कंडिशन्स मध्ये सुद्धा चक्कर येणं किंवा भोवळ येणं हे वाढलेलं बघायला मिळतं. तसंच टिनिटस म्हणलं की मिनियस डिसीज मध्ये किंवा एक्सेस मेडिकेशन, कोणत्याही प्रकारचे तुम्ही जर मेडिकेशन सेल्फ प्रिस्क्राईब घेत असाल, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घेत नाहीये, तरी ह्या मेडिकेशन्समुळे तुमच्या डोळ्यासमोर अंधारी किंवा चक्कर आलेली किंवा भोवर आलेली बघायला मिळते. तसंच आहे कोणतेही व्हायरल इन्फेक्शन आणि त्याच्यामध्ये जर फीवर असेल तर त्या कंडिशन्स आहेत युजली लॅब्रेंथायटिस किंवा वेस्टिब्युलर न्यूरायटिस. अशा कंडिशन्स मध्ये कंटिन्यू फीवर पण राहतो आणि डोळ्यासमोर अंधारी यायचं हे ट्रिगर फॅक्टर हा वाढलेला बघायला. आता तुम्ही जे अन्न पदार्थ घेताय त्यामधले पण काही घटक आहेत डोळ्यासमोर अंधारी येणं हे वाढायचे, तर ते असं कोणतं, तर कॉफी, अल्कोहोल याच्या इंटेकमुळे सुद्धा तुम्हाला डिझिनेस किंवा चक्कर येणं हे वाढलेलं बघायला मिळतं. नंतर कंडिशन्स आहेत की तुमचा कोणताही ऍक्सिडेंट झालेला आहे, ट्रॉमा झालेला आहे, इंजुरी आहे, भले मग ती आधी पास्ट मध्ये झालेली असो किंवा प्रेझेंट मध्ये, किंवा त्याच्यामुळे तुमचं डोकं दुखतंय, मायग्रेन आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला पेशंट्स मध्ये बरेचसे जण कंप्लेंट करतात की कंटिन्यू हेडेक पण आहे, म्हणजे डोकं दुखतंय आणि आम्हाला डोळ्यासमोर अंधारी येते. अशा कंडिशन्स मध्ये पण बऱ्याचदा तुमचं हेडेकमुळे म्हणजे डोकेदुखीमुळे तुमचं चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं हे वाढलेलं बघायला मिळतं. तर आता आपल्याला वर्टायगो किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं, चक्कर येणं हे असं होत आहे, तर हे आपल्याला कसं एक्झामिनेशन करता येईल किंवा त्याच्यासाठी काय टेस्ट करता येतील ते आपण बघूया. की जर पेशंट बऱ्याचदा कंप्लेंट करत असतो, परंतु आपण जसं की आधी बोललो की तुमचा ब्रेन, कान आणि माथे अवयव आहेत, या 3 अवयवांचा तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जो काही कॉन्टॅक्ट आहे, ते जी सिच्युएशन आहे ही सिच्युएशन समजण्यात गल्लत होते. त्यामुळे बेसिकली आपल्याला या 3 ऑर्गनचं एक्झामिनेशन करणं खूप गरजेचं आहे. जसं की ब्रेन मधून काही नर्व्स येतात, नर्व्ह कंडक्शन होतं आणि मग ती ऍक्शन केली जाते. तर त्याच्यामुळे न्यूरोलॉजिकल एक्झामिनेशन खूप महत्वाचं आहे. मग त्याच्यामध्ये क्रेनियल नर्व्स असतील किंवा सेरेब्रल साईन्स असतील किंवा रोम्बर्स साईन असेल, पेशंटचं पॉस्चर किंवा गेट सुद्धा तेवढाही महत्वाचा आहे की पेशंट कसा उभा राहतोय, कसा बसतोय याच्यानुसार. तसे इन डिटेल तुम्ही तुमच्या पेशंटचं कान आणि डोळे हे सुद्धा खूप तपासणं गरजेचं आहे, कारण बऱ्याचदा कंडिशन्स ह्या पेशंट्सला चक्कर येणं ह्या याच्याशी सुद्धा संलग्न असतात. ऑब्झर्व करायचं आहे की पेशंटचा पॉस्चर कसा आहे. तसंच काही कॉज नुसार काही टेस्ट सुद्धा पेशंट्सला सांगणं अपेक्षित आहे की जसं की MRI किंवा CT स्कॅन. बेसिक ब्लड प्रोफाईल सुद्धा करणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये आपण बघणार आहोत की एक कारण आहे की अॅनिमियामुळे सुद्धा पेशंट्समध्ये डोळ्यासमोर अंधारी येणं हे खूप कॉमनली किंवा चक्कर येणं हे बघितलं जातं.
एक टेस्ट आहे इम्पल्स टेस्ट. म्हणजे काय की त्या डॉक्टरांकडे जर पेशंट गेले तर डॉक्टर काय करतात, पेशंटला डॉक्टरांच्या नाकावर फोकस करायला सांगतात आणि त्याचं डोकं घट्ट पकडलं जातं. पण जेव्हा त्याची मुवमेंट, पेशंट जेव्हा त्याला वर्टायगो किंवा डिझीनेस किंवा याचा त्रास आहे त्यावेळी त्याची सडन नेक मुवमेंट होते आयदर लेफ्ट किंवा राईट साईडला. तर हा सुद्धा इम्पल्स टेस्ट जी आहे ती कंडक्ट ओपीडी लेवलला सुद्धा बरेचसे डॉक्टर करत असतात. आता आपण बघूया की तुम्ही या जे चक्कर येणं किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं याची कोणती कारणं आहेत. पहिल्यांदा म्हणजे आहे की तुमचं पॉस्चरल, की म्हणजे काय, बिनाइन पॉस्चरल पोझिशनल वर्टायगो. तुमची पोझिशन बदलतीये, तुमचा मुवमेंट होतीये कोणतीही, तर त्याच्यानुसार सुद्धा सडन मुवमेंट होतीये स्पेशली, तर हे सुद्धा तुमचं कारण आहे की तुम्हाला डोळ्यासमोर अंधारी किंवा चक्कर ही येऊ शकते. एन्झायटी डिसऑर्डर्स जे पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये मॅक्झिमम कंप्लेंट ही त्यांची डोळ्यासमोर अंधारी येणे किंवा चक्कर येणे ही बघायला मिळते. दुसरं आहे ते म्हणजे हायपोग्लायसेमिया. हायपोग्लायसेमिया म्हणजे तुमच्या रक्तामधले जे साखरेचं प्रमाण आहे हे कमी झालेलं आहे आणि त्यामुळे बॉडी एक साईन दाखवतीये, ते म्हणजे चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी येण्याच्या माध्यमातून. त्यामुळे तुम्ही जर त्याच्यावर काम केलं की तुमची शुगर लेवल बॅलन्स केली तर ते ऑटोमॅटिकली थांबणार आहे. याला कोणत्याही ट्रीटमेंटची किंवा कोणत्याही मेडिकेशनची गरज नाहीये. तुम्ही तुमचं ग्लुकोज इंटेक वाढवला तरी तो नॉर्मल होणार आहे. शरीरातली पाण्याची पातळी जेव्हा कमी होते, हेल्दी ह्युमन बिंग्स मध्ये सुद्धा आपल्याला चक्कर आणि डोळ्यासमोर अंधारी येणं हे बघायला मिळतं. त्यामुळं आपल्याला डिहायड्रेशन लेवल ही मेंटेन ठेवायची आहे. बऱ्याचदा आपण स्ट्रोक बघतो, पॅरालिसिसच्या पेशंट्स मध्ये सुद्धा हे आपल्याला बघायला मिळतं. आता सडन एक्सरसाइज करताय तुम्ही, आधी तुम्ही एक्सरसाइज करत नव्हता किंवा आता करताय तो हेवी एक्सरसाइज करताय, तर हेवी एक्सरसाइजमुळे सुद्धा पेशंट्सला हायपोग्लायसेमिया पण होतो, कारण घामावाटे पूर्ण त्याची एनर्जी ही कमी झालेली असते आणि त्यात शुगर आहे, ग्लुकोज आहे हे वापरलं जातं आणि आता शरीराला कमी पडतंय. त्यामुळे हेवी एक्सरसाइजमुळे सुद्धा आपल्याला चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी आलेलं बघायला. मोशन सिकनेस म्हणजे काय, कोणती कारमधून प्रवास करत आहात आणि कारमध्ये तुम्ही बसलेले आहात पण आजूबाजूचे जे साईडचे ऑब्जेक्ट्स आहेत, रस्त्याच्या कडेची झाडं म्हणा किंवा काही गाड्या म्हणा, ह्या मुव्हिंग आहेत परंतु तुम्ही स्थिर आहात, तर अशा ह्याच्यामध्ये सुद्धा चक्कर किंवा वर्टायगो आलेलं किंवा डोळ्यासमोर अंधारी आलेले हे जास्त वाढलेलं बघायला मिळतं. या संदर्भाच्या काही कंडिशन्स आहेत की म्हणजे मेजर हार्ट मसल्सचे काही डिसीज असतील, सडन तुमच्या ब्लडचं व्हॉल्यूम ड्रॉप होत असेल, सडन ब्लड प्रेशर तुमचं कमी होत असेल किंवा ब्लडचं व्हॉल्यूम ही कमी होत असेल, कोणतेही ऍक्सिडेंटल किंवा ट्रॉमा कंडिशन्स मध्ये सुद्धा बरेचसे पेशंट्स हे कंप्लेंट करतात. इयर इन्फेक्शन मध्ये सुद्धा हे आपल्याला चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी खूप कॉमनली आपल्याला पेशंट सांगत असतात. ॲनिमिया, रक्त कमी आहे तर बरेचशा पेशंट्सला थकवा येतो आणि त्या थकव्यामुळे त्यांना चक्कर किंवा गरगरल्यासारखं हे बऱ्याचदा झालेलं बघायला मिळतं. कानांच्या संदर्भात आहे, त्याच्यामध्ये काय होतं की कान गच्च झाल्यासारखे वाटतात, ऐकायला कमी येतं आणि कानामध्ये कंटिन्यू एक असा बीप असा कंटिन्यू आवाज पेशंट्स कंप्लेंट करत होते, म्हणजे कानातून आवाज येत आहेत आणि मला स्वतःला ते खूप इरिटेटिंग आहेत. तर ही कंडिशन्स म्हणजे मिनियस डिसीज आहे. मिनियस डिसीज मध्ये सुद्धा पेशंट्सला दिसायचं किंवा चक्कर येणं आणि गरगरणं हे जास्त प्रमाणात वाढलेलं बघायला मिळतं. आता आपण जी बघितली ही कारण आहेत, तर कारणांवर जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुम्ही जे काही उपचार आहेत हे आपल्याला लवकर समजतील. तर ते म्हणजे कोणते, की जसं मी म्हणलं की डिहायड्रेशन हे वन ऑफ द कॉज आहे चक्कर येण्याचं. सो त्याच्यावर इफेक्टिव्ह ऍक्शन कशी घेणार, बॉडीमध्ये डिहायड्रेशन कंटिन्यू बॉडीचं मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. शरीरातली पाण्याची पातळी कमी झाली तर आपल्याला चक्कर येते. सो शरीरातली पाण्याची पातळी ही आपल्याला बॅलन्स ठेवायची आहे. एका वेळी जास्त क्वांटिटी पाणी प्यायचं नाहीये, जेवढं शरीराला गरज आहे तेवढंच पाणी प्यायचं. ॲनिमियामुळे सुद्धा आपल्याला ब्लडचं व्हॉल्यूम पण कमी होतं आणि आरबीसीचं प्रोडक्शन सुद्धा कमी झालेलं बघायला मिळतं. तर याच्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी, ई, डी तसेच आयर्न इंटेक ज्यातून मिळतोय असे अन्नपदार्थ जर तुमच्या सेवनामध्ये ठेवले तर नक्कीच तुम्हाला व्हिटॅमिन्स किंवा ॲनिमियामुळे झालेले आणि चक्कर जी येते याच्यावर तुम्ही काम करू शकता. बिनाइन पोझिशनल वर्टायगो जो आहे की तुमची पोझिशन बदलतीये, म्हणजे काय की मुवमेंट होते, सडन मुवमेंट. तर अशा पेशंट्सला शक्यतो आम्ही सांगतो की जर तुम्हाला मान वळवायची आहे तर एका बाजूवरून दुसऱ्या बाजूला ही फार हळू आणि सावकाशपणे वळवायची आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही घरच्या घरी काय करू शकता, तर तुम्ही पाठीवर झोपायचं आहे, एक पिलो घ्यायची आहे, पिलो तुमच्या शोल्डरच्या खाली ठेवायची आहे, मानेच्या खाली नाहीये, आणि मान त्या पिलोच्या थोडंसं वरती हवी आहे. मान हळूहळू सावकाशपणे एकदा डाव्या बाजूला वळवायची आहे, सेकंड तुम्हाला होल्ड करायची आहे
आणि तिथून हळूहळू सावकाश सेंटरला यायचंय आणि पुन्हा राईट साईडला. हा जो एक्सरसाइज आहे हा तुमच्या पॉस्चरल मुळे जे प्रेशर डिस्कंटिन्यू होत आहे, नर्व्सवर प्रेशर येत आहे आणि त्यामुळे चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी येते, हे जे होत आहे ते कमी होईल. मग हा अगदी बेसिक एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी करू शकता. तुम्ही एक छान हेल्दी लाईफस्टाईल जगा की जेणेकरून त्याचा तुमच्या ऍक्टिव्हिटीचा इफेक्ट तुमच्या जी कंप्लेंट आहे चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं ही हॅम्पर होणार नाहीये. तसंच जे काही स्ट्रेस लेवल आहे याच्यावर सुद्धा तुम्ही वर्कआउट करणं गरजेचं आहे. खाण्यामधल्या काही गोष्टी आहेत की जसं की तुम्हाला मीठ कमी केलं पाहिजे, अल्कोहोल जर घेत असाल तर नक्कीच अल्कोहोल सुद्धा कमी केलं पाहिजे. कॉफी एक्सेसिव्हली बऱ्याच जणांना प्यायची सवय असते, तर ते इंटेक सुद्धा तुमच्या चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी येण्याला ट्रिगर फॅक्टर आहे. जसं की टोबॅको, स्मोकिंग हे जर तुम्ही करत असाल तर ते शक्यतो तुम्ही अवॉइड करा, कारण त्याच्यामुळे सुद्धा हा ट्रिगर फॅक्टर होतोय आणि तुमच्या डोळ्यासमोर चक्कर किंवा अंधारी आलेली बघायला. तर तुम्ही ह्या सगळ्या सवयी केलेल्या आहेत तरी तुम्हाला जर कंप्लेंट आहे तर या कंडिशनवर होमिओपॅथिक औषधं खूप छान प्रकारे लागू आहेत. मग कोणती होमिओपॅथिक औषध आम्ही घेऊ असे बरेचसे पेशंट्स आम्हाला सांगत असतात. तर तुम्हाला डोळ्यासमोर अंधारी येते किंवा चक्कर येते तर मेजॉरिटीमध्ये तुम्ही बेलाडोना, ब्रायोनिया अल्बा, कोनियम, क्युप्रमेट, नक्सोमिका, फॉस्फरस आणि पल्सेटिला मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे लागू आहेत. पण जसं की म्हणलं की वर्टागो आपण डिफरन्शिएट किंवा डोळ्यासमोर अंधारी येणं हे 3-4 प्रकार गटांमध्ये आपण डिफरन्शिएट केलेलं, तर त्याच्यानुसार ह्या वेगवेगळ्या कंडिशन्सही आहेत. तर त्या अशा कोणत्या? बरेचसे पेशंट सांगत असतात की आम्ही पायऱ्या उतरतोय त्यावेळी आम्हाला हा त्रास जास्त प्रकारे वाढलेला बघायला मिळतो. तर अशा कंडिशनमध्ये ब्रोमियम, कोनियम, फेरमेट आणि जल्सेमियम ही मेडिसिन्स लागू आहेत. बरेचसे पेशंट सांगतात आमचा तोल जातोय, मग एस्पेशली तोल आपण जसं की बघितलं लेफ्ट राईट, उजव्याकडे डावीकडे कुठेही जाऊ शकतो. तर त्या प्रत्येक कंडिशन्सनुसार आपल्याला होमिओपॅथिक औषधांमध्ये विविधता आढळलेली बघते. तर पेशंट्सला जर मागे तोल जातोय आणि चक्कर येते तर त्याच्यामध्ये चायना, पायजेलिया आणि रस्टॉक्स मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे लागू आहेत. पेशंट सांगतो की माझा पुढे तोल जातोय, म्हणजे बरेचसे पेशंट्स आम्हाला सांगत असतात. तर अशा कंडिशन्सनुसार नॅट्रम्यूर आणि रस्टॉक्स मेडिसिन जर आपण त्यांना दिलं तर हे त्यांचे जे कंप्लेंट्स आहेत ह्या खूप चांगल्या प्रकारे रिकवर होतात. पेशंट सांगतो की फक्त माझ्या डाव्याच बाजूला तोल जातो, तर अशा कंडिशनमध्ये सिलिशिया आणि नॅट्रम्यूर मेडिसिन तुम्ही वापरू शकता. राईट साईडला फक्त तोल जातोय तर अशा कंडिशनमध्ये कॅल्केरिया, कॉस्टिकम आणि सिलिशिया हे मेडिसिन जर घेतले तर तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट येईल. काही पेशंट्स म्हणतात की माझं साईड वे म्हणजे दोन्ही बाजूला जातो, आयदर लेफ्ट किंवा राईट, अल्टरनेट किंवा थोडा इकडे थोडा इकडे. तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही बेन्झोइक ऍसिड, कॅल्केरिया आणि नक्सोमिका मेडिसिन चांगल्या प्रकारे तुम्हाला ह्या कंडिशनवर लागू आहे. तुम्ही स्टेबल आहात पण आजूबाजूचं फिरतंय तर अशा कंडिशनमध्ये लायकोपोडियम घेऊ शकता, किंवा एक ऑब्जेक्ट आहे तर ते आजूबाजूचं फिरतंय आणि ते त्यावेळी तुमचं चक्कर किंवा डोळ्यासमोर अंधारी यायचं हे वाढलेलं बघायला मिळतंय, तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही लॅकेसिस मेडिसिन घेऊ शकता. हे सगळे मेडिसिन्स तुम्ही 30 पोटेन्सी मध्ये घ्यायचे आहेत. एक मेडिसिन एका वेळी घ्यायचंय, मल्टिपल मेडिकेशन घ्यायचं नाहीये. आणि तुम्हाला या बाबतीमध्ये सविस्तर अजून आम्हाला लक्षात येत नाहीये की आम्हाला कोणतं औषध घ्यावं, तर नक्कीच आम्ही या बाबतीत तुम्हाला गाईड करू. आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. होमिओपॅथी बाबत अधिक माहितीसाठी तसेच तुमच्या प्रश्नांच्या उत्तरांसाठी होमिओपॅथी चॅनल हे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा.